गेले महिनाभर सेना भाजपासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून प्रचार केलाय। यावेळची ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय। आज कोल्हापूर शहरात आयोजित पदयात्रेच्या सांगतेवेळी ते बोलत होते। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज शहरात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। गांधी मैदानातून सुरू झालेली ही पदयात्रा दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त करण्यात आली। यावेळी बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आपण महिनाभर राबलोय, पीक चांगलं आलंय, धान्य चांगलं आहे, आता या 2 दिवसात पिकाला उंदीर लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन करत कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचा सल्ला दिला। हे सगळं वातावरण 2 दिवस आपल्याला टिकवायचं, त्या भर उन्हामध्ये आपण कशी येते यावर निश्चितपणानं ही लढाई आपण जिंकणार आहे। पण होत असताना आता पीक चांगलं आलेलं आहे, खराब मळणी झालेली आहे आणि आता पोती भरून ठेवलेली आहे। आता राहिलेल्या 2 दिवसामध्ये कोणतं उच्च पीक उचलून येता कामा नयेत, भुशी उंदरीला लागता कामा नयेत, टेकणी लागता कामा नयेत, ही खबरदारी घेऊया। आणि मतदारांनी आपलं काम करायचं ठरवलेलं आहे मनापासून। मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। फक्त कार्यकर्त्यांनी त्या मतदाराला आपल्या मतदान केंद्रापर्यंत नेऊन जास्तीत जास्त मतदान या सगळ्या विभागातून व्हावं। ही रॅली म्हणजे विजयाची रॅली असल्याचं सांगून मंडलिकांचा विजय होणार हे सांगायला आता कोणत्या ज्योतिषाची गरज नसल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। फक्त शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत। या 27-28 दिवसामध्ये घराघरामध्ये आपण प्रचार केलेला आहे। प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा या माध्यमातून आपलं धोरण आपण लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे। आणि आजची रॅली पाहता मला असं वाटतं की ही विजयाची रॅली आहे आणि त्यामुळे संजय दादांचा विजय झाला हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची बांधण्याची गरज राहिलेली नाही आहे। 6ही मतदारसंघात प्राध्यापक संजय मंडलिक यांना मोठं मताधिक्य मिळेल असा ठाम विश्वास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केला। 6 विधानसभेमध्ये मी तुम्हाला ठाम विश्वासाने सांगतो, 6च्या 6 विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लीड आपल्या उमेदवाराला मिळणार आहे। नुसत्या कागदचं लीड यांना फेरता येणार नाही आणि ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे। यावेळी संदीप देसाई, रविकिरण इंगवले, किशोर घाटगे यांच्यासह सेना भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।